राज्याला परिचित नाव 1985 ते 95च्या दशकामध्ये माणिक वाघमोडे हे नाव महाराष्ट्राला एक मोठं नाव आणि त्यांचे बंधू आखाड्यामध्ये पंताच्या भूमिकेमध्ये हिम्मतभाऊ सोलंकर त्याच कालखंडातले पैलवान आणि त्याच काळातले पैलवान त्या स्वर्गीय झुंजार सोलंकरांचा चिरंजीव पैलवान कालीचरण सोलंकर सोलापूर जिल्ह्यामध्ये टेंभुर्णी टाकळीगाव गंगा विस्तारित कोल्हापूर आणि पंढरपूर तालुक्यात उत्तर साईडला बाबळगाव नावाचं गाव आहे पैलवानाचं गाव अख्ख्या महाराष्ट्रात कुस्ती क्षेत्रात बाबळगावचं नाव आहे आणि रविराज चव्हाण जागतिक कीर्तीची कामगिरी केलेली आहे जगामधला नंबर 1 पैलवान आहे तो आपल्या गटातला 86 किलो वजन गटातला आणि थोड्या दिवसामध्ये त्याच्या खांद्यावरती महाराष्ट्र केसरीची गदा असू शकते असा कालीचरण आणि रविराज एक दुसरे के खिलाफ खडे सर्वांना विनंती आहे माझी टाळ्या वाजवा त्या कुस्तीसाठी शाबास सुंदर कुस्ती प्रारंभ झालेली आहे पोलादी मनगटाला भेटलेली आहे आणि डोक्यातल्या विचाराने कुस्तीला प्रारंभ झालेला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचं मैदान सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये कुस्तीच्या आकारात कनेरला कुस्ती लागलेली आहे ही कुस्ती माझ्या समोर 10 वेळा झाली आहे कैलास रुपनर साहेब पुन्हा दिले कैलास रुपनर युवक नेते यांच्या मनाला आनंद वाटून कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे बोला भाऊ 5 मिनिटाची वेळ सतपाल आणि धनाजीला टाइम लावलाय टाइम इज मनी कुस्तीला प्रारंभ नानासाहेब पांढरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस शुभम मानेसाठी शेवटच्या कुस्तीचे निकाल लागले की कुस्ती मैदानची भूक पुढच्या वर्षीची वाढत जाते परवा दादा शेळकेची आणि पैलवान उमेश मथुराची कुस्ती होती यास राहुलची सत्य सुरू केलेली आहे 100 रुपयाच्या जोडीत हा वैभव माने मी बघितला कोल्हापूरला 2016ला जम्मूकडीला आला होता केडी चौधरी साहेब तुमच्यासारखी माणसं कुस्तीत असली पाहिजे बरं का हा एकावर कहता है हर दिन इंसान मंदिर जाए कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए केडी चौधरी साहेब तुमच्यासारखा माणूस कुस्तीला पाहिजेच नाहीतर माणसाचं जीवन म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे आबांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या भल्या मोठ्या मैदानाला उपस्थित झाला आनंद वाटला चौधरी साहेबांच्या सारखी माणसं भेटली नवीन माणसं कुस्तीत सामील झाली पुनर्वित्तम पुनर्मही पुनर्भार्या येत सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा वाह मिळेल गाडी मिळेल इस्टेट मिळेल धनसंपत्ती मिळेल पण शरीर मिळणार नाही ओके आय विल बी टुमारो कल मिलेंगे क्या तो अप्पा जी क्या हाल है 20 तारीख को मिलेंगे सुंदर मैदान कालीचरण आणि रविराज 1 नंबरचे पैलवान चला महाराष्ट्र केसरी गुरुराज पाटील आखाड्यावरती तयारी करून आणि वेता दादा शेळके तयारी करून आखाड्यावरती या वा एकेरी पटाचा स्वर वाटतोय रविराज आणि सुरेश नेवसे पुणे उद्योजक यांचा सन्मान संपन्न होतोय अनेक दिग्गज कार्यकर्ते नेते मंडळी आमदार साहेब डॉक्टर साहेब भारताच्या लोकसभेमध्ये या माडा या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून ज्यांचं काम प्रेरणादायी आहे ज्या पैलवानाला बळ देणारा खासदार अशी ज्यांची ख्याती आहे गोरडवाडीच्या मैदानाला आले होते दत्ताभाई कुठे गेले हो कल्याण भैया हुलगे होते तिथं गोरडवाडीच्या बिरोबाच्या प्रांगणामध्ये मी म्हटलं होतं पाऊस यायच्या अगोदर वातावरणामध्ये गडगडाट उठतो पक्ष्यांची चिलबिलाट उठते आणि पुढं थोड्या दिवसात पावसाची शक्यता निर्माण होते शेतकरी सुखावतो अगोदरच भैयासाहेबाला त्या गोरडवाडीच्या मैदानामध्ये मी सांगितलं होतं थोड्या दिवसामध्ये ती चाहूल लागलेली आहे स्वप्नपूर्तीच्या दिशेने तुमची वाटचाल सुरू झाली आहे परत पूर्वीच्या मसुबाला आले तिथं सुद्धा आपली भेट झाली होती भैयासाहेब आणि तिथं 100% हा विश्वास तुमच्यापर्यंत लाल मातीतल्या या भक्तांनी पाठवला होता आणि 100% तुम्ही खासदार झाला आणि भारताच्या लोकसभेमध्ये दिमाखात तुमची एंट्री झाली हा आनंद लाल मातीत दिलेल्या योगदानाचा आनंद आहे कारण गोरगरिबांच्या मुलांचा 80% 90% मुलं गरिबीची नावं तुम्ही बापू बघितलेली आहेत त्यामुळं 99% गरिबाची मुला जीवराचा द्या सोलापूर जिल्ह्यात पहिली सर्वात मोठी सुशोभित तालीम कुठं उभा राहिली
तर ताराराणी महिला कुस्ती संकुलन अकलूजला उभा राहिली. ही किमिया आणि त्रिमूर्ती केसरीची किमिया सुमित मलिक सारखा जागतिक कीर्तीचा मल्ल गत वर्षी आला होता. यामुळं कुस्ती माणसाला फार मोठं गती, उगीच माणूस मोठा होत नाही. खासदार साहेब, तुम्ही परंपरेला आणि संस्कृतीला चालना देताय आणि या आता सध्याच्या प्रोटोकॉल मध्ये एवढा व्यस्त कार्यक्रम असताना तुम्ही येऊन इथं बसलेला आहात. यावरून तुमच्या मधला धूर्तपणा, तुमच्या मधला प्रौढपणा, तुमच्या मधली जी भविष्याची नांदी आहे ती इथं कळते. अशा एका गुणवंत माणसाच्या नजरेसमोर हे कुस्तीचं मैदान आज अप्पा रोपनर बसलेले आहेत. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकीय क्षेत्रातला एक संत माणूस, ज्येष्ठ माणूस, महाराष्ट्राला सर्व दूर ज्यांचं नाव परिचित आहे. अर्जप्पा, तुमचंही कौतुक आहे, कारण अशी माणसं, कुस्ती ही सतपालची आणि धनाजीची कुस्ती. चलो अंदर, कुस्तीमुळं जवळजवळ 47 गदा भेटलेले आहेत आणि घरामध्ये गदेसाठी मंदिर. पैलवान पृथ्वीराज पटेल, पैलवान दादाशाही के चला. रविराज आपलं अंदाज घेणं संपलं, कालीचरण अंदाज घेणं संपलं. भाग्यातला बाण काढा आणि रिझल्टच्या दिशेनं वाटचाल करा. तुम्ही देशातल्या मोठमोठ्या पैलवानचं आव्हान स्वीकारणारे नावात मिर्झा इराण नावाचा पैलवान इराण मधनं भारतात आला. भारतातल्या प्रत्येकाला पाडत सुटला. फक्त त्या तावडीतून एक रविराज चव्हाण झोकलाय. तो रविराज चव्हाण महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राची भूक पुढील 10 वर्ष भागवू शकतो. अजून काकासाहेब पवार, शिवछत्रपती गोविंद पवार, त्याचे वडील इथं बसलेले आहेत. राजाभाऊ चव्हाण कुठे आहे? तो राजाभाऊ कुठं आहे का राजाभाऊ? असं हळूहळू चालत या, तिथं जरा पुढे चालत या. बाप बघू द्या, ही साधी सरळ माणसं औदुंबरचे नाना सांगतायत. या शिवनेरी तालमीचा दबदबा पुऱ्या महाराष्ट्राने गेली मागील 25 ते 30 वर्ष झालं पाहिलेला आहे. स्वर्गीय दत्ताप्पा वाघमाशी वाघमारी फॅमिलीची ख्याती आहे. नानाचे थोरले बंधू नामदेव नाना, दत्ताप्पा, नामदेव नाना आणि हनुमान तात्या हे भाऊ, कुस्तीसाठी वेळ देणारे भाऊ. सुंदर दोघे आता चिखल्या मारुती झालेल्या आहेत. उजव्या पवित्र्यात रविराज, डाव्या पवित्र्यात कालीचरण. एवढा वेळ कालीचरण जेवढा रविराजच्या समोर टिकलाय का, तेवढा दुसरा पैलवान कोण टिकत नाही. या दोघांची कुस्ती का घ्यावी लागते? जो शेतकऱ्यानं, मोलमजुरानं, उद्योगपतीनं, आमदार, खासदार, मंत्री किंवा गावगाड्यातल्या सर्व माणसांनी जे आर्थिक पतपुरवठा उभा केलाय, त्या पतपुरवठ्याला न्याय देण्याचं गौतमाबा माने पाटील, सन्मान्य बाबासाहेब माने पाटील आणि त्यांच्या टीमनं अतिशय सुंदर काम केले. ठकास महाटक 1 रुपया फुकट जाऊ दिला नाही. 1 रुपया. कुस्ती लूज झाली की माणसं म्हणतात पैसा फुकट गेला. कुस्ती काटा झाली की लोक म्हणतात पैसा आपला सार्थकी लागला. युवराजसाठी पारणं फिटलं. अमुक अमुक गावचं, टाकळीचं टेंभुर्णीचं पोरगं आलं होतं, कालीचरण नावाचं, पंढरपूरचं बाबळगावचं पोरगं आलं होतं. हिवळ्यासारखं होतं, सारखं चढून जात होतं, अंगावर तुटून पडत होतं, गळ्यात पडत होतं, पट काढत होतं, धोबी मारत होतं, कलाजग मारत होतं, यशराज ठावऱ्यासारखं, कारंड्यासारखं. कुस्ती करून गेली पोरं, पडली पाडली. त्या पिरोडच्या चौऱ्यानं गाजवलं मैदान, प्रकाश कोळकरांना मैदान गाजवलं, प्रणव हांड्यानं गाजवलं. काय हाय व्होल्टेज कुस्त्या असतात, त्या कुस्त्या स्मरणात राहतात. त्या ह्या देवकत्यानं शिवनेरीच्या गाजवलं. अशा काही कुस्त्या स्मरणात राहतात. उद्या लोक चर्चा करतात गावगाड्यात चावडीच्या कट्यावर बसल्यावर. ते करा तुम्ही. आता हिंदुस्तान का सर्वश्रेष्ठ पैलवान बनने के लिए आभार आहे तुमचा आम्ही मनापासून. सुंदर मैदान. आता मात्र तुम्ही डाव मारावा लागल. 1 नंबरचे पैलवान चला. पृथ्वीराज पाटील आखाड्यावरती या. दादासाहेब शेळके आखाड्यावरती या. दमकसाची कुस्ती चालू झाली. जास्त हलवू नको, स्मूथ ठेव, जास्त हलवू नको. कालीचरण आणि रविराज, दुहेरी पटाचा सूर वाढतोय तेवढा सावध आहे रविराज. महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धेमध्ये या दोघांचं, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये नाव आहे, असं कुठं गाव नाही. 2 सख्या भावांनी सोलापूर जिल्ह्याला बुलेट गाड्या 2.5-4.5 लाखाच्या आणल्या. दोघंही कालीचरण सोलंकर आणि विश्वचरण सोलंकर एकाच घरात 2 बुलेट गाड्या. काय ती स्वर्गीय झुंजार सोलंकरांची मुलं
आणि आखाड्यामध्ये जे पंच म्हणून आता काम पाहत होते हिम्मतभाऊ सोलंकर विठ्ठल सहकारी साखर कारखाना माडा, त्या कारखान्याचे डायरेक्टर, त्यांचे जे पुतणे आहेत, याच माळशिरस तालुक्याचा लाडका पैलवान स्वर्गीय जुंजार सोलल. होना तो भाग्य की बात है, हो, मृत्यु होना तो समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में घर करना है तो कर्मों की बात है. कर्म चांगलं असलं की मुलं पोटी चांगली जन्माला येतात. आताच्या काळामध्ये तुमच्याकडे हजारो कोटीची संपत्ती आहे पण संतती नाही. राजश्री शाहू महाराजांचा जन्म झाला 1874 कोल्हापूरच्या गाडगे घराण्यामध्ये. 1894 राजगादी होती बसले कोल्हापूरच्या. 1895 जीवनातलं पहिलं काम कोणतं केलं? मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि मोतीबाग तालमीच्या प्रवेशद्वारावर एक सुंदर असं प्रेरणादायी वाक्य लिहिलं गेलं, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. पहिली संपत्ती शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती पुत्र संतती आणि तिसरी संपत्ती धनसंपत्ती. पैशाला तिसरा क्रमांक दिला, शरीराला पहिला दिला. ज्याचं शरीर बलवान आहे त्याने मिळवलेल्या संपत्तीचा आनंद घेता येतो. तुमच्या समोर गुलाबजामुन वाढलाय, तुम्हाला झाली शुगर. काय करायचं आहे गुलाबजामुनला? तुम्ही कारखान्याच्या फॅक्टरीचा चेअरमन आहे, तुम्हाला शुगर आहे, त्रास आहे हो. इथं आपण बसलोय, बीपी आहे, अचानक छाती दुखावल्यावर काय करायचं? भीती वाटते माणसाला. भीती नसली पाहिजे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, कसला त्रास नकोय. माझी शुगर 84 आणि 120 बीपी आहे. किती बी बोलल्या भ्या नाही आणि मला जाय त्या दिवशी मरणारच आहे. आणि मग म्हणजे तुम्हाला आहे काय बीपी? मला बीपी असतोय, एवढा आनंद बोललो असतो का मग? बरोबर आहे. अतुल पाटील पैलवानच्याही मांडीला अशीच गाठ्या होत्या. माधव ढवरे यांची त्या गाडी गाठ्या. आहे. खडूसचे माधव ढवरे वस्ताद यांची गाडी निघालेली आहे. सर्व पैलवानांनी जायचं तिकडे. मी गेले 15 वर्ष झालं या मैदानाला कुस्ती कॉमेंट्रीला येतोय. 2007 पासून 2007 ला याच मैदानावरती डबाल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील नंबर 1 ला कुस्ती आबाळसोड पैलवान बरोबर होते. अनेक पैलवान महाराष्ट्राचे दिग्गज इथं लढून गेले. महाराष्ट्र केसरी समाधान घोडके पैलवानची कुस्ती झाली गोपाल यादव बरोबर याच मैदानावरती. पैलवान चंद्रहार पाटील लढून गेले याच मैदानावरती. कुस्ती सम्राट असलम काजी आणि गोल्डन सिंग यांची कुस्ती झाली याच मैदानावरती. अनेक वर्षांची परंपरा जपणार जोपासणार गाव कणे. खऱ्या अर्थानं पैलवानला चालना, प्रेरणा आणि प्रोत्साहन देणार गाव कणे. पैलवान पृथ्वीराज आपण आखाड्यात यायचंय. पृथ्वीराज पाटील आणि पृथ्वीराज मोहळ ही परवाच दिवशी कुस्ती. हो, तुषार दवे आणि पृथ्वीराज मोहोळ या ठिकाणी कुस्ती झाली. शिवराज राक्षे आणि भारतमध्ये असे अनेक महाराष्ट्र केसरी दिग्गज मल्ल इथं लढले. या माती शेतकरी समाजामध्ये जन्माला आलेल्या मुलांना साठी 5 मिनिटाची वेळ दिलेली आहे. बाबासाहेब माने पाटील इकडं, आप्पासाहेब वाघमोडे आणि इकडं नामदेव नाना. न्यायदानाचं काम त्यांच्याकडे आलेलं आहे. दोन्ही पैलवान आता आक्रमक झालेले आहे. बघता बघता काही सेकंद भूतकाळ जमा व्हायला लागलेले आहे. गतिमंतेनं कुस्ती करताय. महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव आहे. प्रत्येक ठिकाणचे ठेकेदार इथं येऊन बसलेले आहेत. कुस्ती करा रविराज, कालीचरण कुस्ती करा. सवाराष्ट्र कुस्ती चालू आहे. आतापर्यंत एकमेकावरती अनेक डाव मारले, पण दोघांनाही एकमेकाची खासियत माहित आहे, मास्तरकी माहित आहे, म्हणून दाद देत नाही. पृथ्वीराज पाटील आखाड्यावरती या आणि आला पृथ्वीराज. शाळेच्या गदात स्वागत करा मंडळी. पृथ्वीराज मैदानावरती आला. बाबासाहेब माने पाटील युवा नेते अध्यक्ष राष्ट्रवादी यांच्या मनाला आनंद वाटून आमच्या कॉमेंट्रीचं कौतुक करून
500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद बाबासाहेब माने पाटील. आणि मैदानावरती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आखाड्यावर त्याला टाळ्या करा. शबास शबास. वाह, टाळ्या टाळ्या टाळ्या. नंबर 1 ला लढणारे दोन्ही पैलवान मैदानावरती आलेले. कनेरच्या मैदानमध्ये आलोय आपण. पृथ्वीराज पाटलाकडे बघितल्यानंतर आणि दादाकडे बघितल्यानंतर वाटत नाही का आपल्या घरात असला असावं. हो, पैलवान पैलवान अशी तब्येत आणि असे विनयशील आणि नम्र पैलवान. 3 मिनिटाची वेळ संपलेली आहे. ह्याच पृथ्वीराजनं स्वतःच्या गदा सुरक्षित ठेवण्यासाठी घरामध्ये एक मंदिर बनवलंय गदेसाठी. नाहीतर अनेकाला चषक मिळते, ढाल मिळते, ट्रॉफ्या मिळतात. त्याची दुरवस्था घरात तुम्ही किती करताय. गदा मिळवताना जेवढा त्रास झालाय त्या गदेचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला एक स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल. पहलवान फिरत राहा. फार मोठा या तालुक्यातील तरुणाईसाठी अशा स्थान असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय बाबासाहेब माने पाटील राष्ट्रवादी काँग्रेस. जो आपला देवते त्याची जाणावा, साधुत्वाची ओळखावा. साधुत्वाचं जीवन जगणारी माणसं समाजाचं लिडरशिप करू शकतात. विनोबा भावेने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, का जगायचं आणि कशासाठी जगायचं याचं प्रयोजन जो तरुण शकतो तो तरुण आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो. 1 नंबरच्या कुस्तीचे जे स्पॉन्सर आहेत, ज्यांनी कुस्ती प्रेरित केलेली आहे, ज्यांनी कुस्ती ठेवलेली आहे, ते सर्व मान्यवर पाहुणे आखाड्यात जातील. या कुस्तीला 5 मिनिटाची शेवटची वेळ दिली. त्यातले काही सेकंद भूतकाळामध्ये जमा झालेले आहेत. वेळेचं बंधन दोघालाही माहिती आहे. जेव्हा एक छोटस बेट आहे तिथं हुसेन बोल्ट नावाचा धाव पेटतोय. 4 वर्ष 9 सेकंदाची धाव जिंकण्यासाठी 100 मीटरची रोज प्रॅक्टिस तासन-तास करतो. 1 मिनिट शेवटचा राहिलेला, 4 मिनिट भूतकाळात जमा झालेले आहेत. ते शेवटचा 1 मिनिट, अत्यंत बहुमोलाचा 1 मिनिट आता तुमच्यासाठी बाकी उरलेला आहे. एका सेकंदासाठी अहमदाबादचं विमानाचं तिकीट असताना हुकलेलं विमानतळाचं ते दृश्य नजरेसमोर ठेवा. एका मुलीला विमानानं हुलकावणी दिली, जीव वाचला. एक लेख तेवढी वाचली त्यातून. आणि 11 नंबर क्रिकेटनं एक स्वामी नावाचा प्रवासी होळी टाकून खाली आला. विजय रुपाणी सारखा मुख्यमंत्री गुजरातचा माजी DNA तत्वासून मृत्यूदेह द्यायला लागला 15 दिवसांत. बघा मृत्यूचं तांडव कधी येईल. विमानसेवा जगातील सर्वात सुरक्षित विमानसेवा आहे. 1.25 लाख लिटर डिझेल होतं. 1 नंबरच्या कुस्तीसाठी तसेच मान्य जगन्नाथ पाटील माननीय श्री रमेश भाऊ पाटील राष्ट्रवादी नेते आणि माननीय किरण माने डबल सरपंच नानासाहेब गुणाव लागली, मांडकी या गुणाव लागलेली कुस्ती. मान्यवराच्या शुभास्ते 2,51,000 रुपयाची कुस्ती पुरस्कृत आहे. पॉइंट वरती लागलेली आहे. 2 गुडघे आणि 1 कोपर टिकला की गुण दिला जाईल. दोन्ही चोख पवित्र्यामध्ये आता मात्र गुणावती लढायला लागलेली आहे. कुस्तीत कालीचरणचा धबधबा आहे, रविराजचा धबधबा आहे. अनुभवाला कालीचरण रविराज पेक्षा दिली जाणार नाही. चड्डीला हात गेला तरी सुद्धा प्रतिस्पर्धेला गुण दिला जातोय. हे तुम्हा दोघांना चांगलं ज्ञात आहे. त्या दृष्टीनं तुम्ही कुस्ती करणार आहात याची खबरदारी घ्या. हे करिअरचं मैदान आहे. अख्खा हिंदुस्थान पाहतोय, अख्खा भारत पाहतोय, अख्खा महाराष्ट्र पाहतोय, सोलापूर जिल्हा पाहतोय. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा एक पवित्र उत्सव आहे. देवाधिकाला मानणारा देश भारत, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हिंदुस्तान मध्ये खेडोपाडी शहरामध्ये क्रिकेटचं वेळ अख्ख्या तरुणाईला लागला असताना पारंपरिक खेळाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न आज इथं घडतोय. बलशाली भारत हो, विश्वात शोभून राहो.
जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. ही माणसं घार होते आकाशी चित्त तिथं तिलापाशी. कुस्तीसाठी आपल्या जीवनातली अनमोल वेळ देणारी माणसं आहे. म्हणून तुमचे चाहते वाढवा. लोकांना उत्सुकता असते कालीचरण आज रविराजला पाडणार का रविराज कालीचरणला पाडणार, ह्याची चर्चा उद्या महाराष्ट्रभर होते. पूर्वी ह्या मैदानाला भेटलेला माणूस पुढच्या मैदानाला भेटायचा आणि त्या मैदानामध्ये शेवटची कुस्ती कोणाची झाली होती? पृथ्वीराजची दादा शेट्टी झाली होती. दादानं पृथ्वीराजला पाडलं की पृथ्वीराजनं दादाला पाडलं हे 15 दिवसानं माहीत व्हायचं. रेडिओ एका सोलापूरच्या दूरसंचारवरनं बातमी एखाद्या मैदानची कळायची. अशा पंढरपूरला व्यापारी कमिटीचं मैदान झालं आणि तिथं हरिचंद्र बिराजदार पैलवान आले होते. लातूरचे ते गंगावेसला असतात. त्यांची कुस्ती झाली होती पुढच्या अफसर पैलवान बरोबर. हिरामल मनकरची कुस्ती झाली होती त्या रावसाहेब मगरा बरोबर. निमगाव केतकीला झाली होती अफसर पैलवानची आणि हिरामल मनकरची. काय राव बाप्पा अशा ज्या कुस्त्यात का लक्ष्मण वडाला आले होते मोहोळला, नारायण हांगे आले होते सोनारची मोहोळला. याची जुनी जाणती माणसं. बिलीमला संभाजी पवारचे आणि अफसर पैलवानची बेळगावला कुस्ती झाली होती. 11 जानेवारी 1977 हरिचंद्र बिराजदार मामाची आणि महाबली सतपालची कुस्ती झाली होती. ही कुस्ती झाल्यानंतर पेपर छापून आल्यानंतर कात्रण माणसं काढायची, घरात फ्रेम करून लावायची. आता मोबाईलवरती तुम्ही प्रत्येक जण गुगलवरती फोटो सेव्ह करताय. हे कधीच जाणार नाही. त्याच्यापेक्षाही तंत्रज्ञान पुढचं येणार आहे. अजून उत्तर प्रगती होणार आहे. पूर्वी बैलगाड्या झोपून बैलाला सजवून बैलवाला रंगवून कडब्यातल्या पेंड्या काढून मागे मुंगा बांधून माणसं 4 दिवस जायची. लोकांना वेळ व्हायची, हातात गोपन घ्यायची माणसं. पाठ 4ला जायची, पाखरापासून धान्याचं रक्षण करायची, गीत गायची, जात्यावरची गाणी असायची. पाठच्या 4ला कोंबडा बाग द्यायच्या अगोदर गावामध्ये पैलवानचा दंड वाजायचा. गावची माय माऊली म्हणायची पैलवानचा दंड वाजला, दिवस उगवला, सुरुवात झाली. आता 3:30 वाजल्या. अर्ध्या तासानं कोंबडा बाग द्यायचा. आता कोंबडा बाग दिवसात 2 वाजता द्यायला लागले. 2010 ते 2025 रोज 2000 जोर मारताना ज्याच्या घरात पैलवानाने ज्यांनी लंगोट लावलाय त्याला माहितीये. हात टेकल्यानंतर पहिले 100 जोर मारताना माणिक बापू पहिले 100 जोर मारताना किती त्रास होतोय? सर्जीरावदाजी गेले का? पहिले 100 जोर मारताना किती त्रास होतोय? एकदा घाम आल्यानंतर मशीन चालतीये. पण पहिल्या 100 जोराला जेवढा त्रास होतोय तेवढे 2000 जोर मारताना धुलवडे पैलवान फार त्रास होतोय भीमापा. बैठक मारताना असू द्या, हे सर्वात अवघड व्यायाम आहे. हौदा उकरताना तुम्ही बघा, जो हौदा उकरतो त्याला लढतीच्या अगोदर जर हौदा उकरत असाल तर त्याची लढत अगोदर झाल्यासारखी असते. भेंडाळून जाते पोरग. माणसाला वाटतंय 100 बदमाजी थंडाई पेतय, 200 बदमाजी थंडाई पेतय, 5-5 सफरचंदचा ज्यूस पेतय, कोंबडा बागल आलेला कोंबडा खातय, 2-2 किलो बिर्याणी करतात तालमीमध्ये. मस्तीचा खोराक आहे. बोला वकील साहेब, कुस्ती चांगली झाली आहे. कुस्ती फार चांगली झाली आहे. आबांचं म्हणणं आहे, गावकऱ्याचं म्हणणं आहे की कुस्ती